आमच्याकडे छोटंच बाळ आलेलं आहे. तर कोण आहे? तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ बघता, पण व्हिडिओमध्ये कधीच दिसत नाही आणि आत्ता दिसते आहे आमच्याकडे. 2-3 दिवस झाले तर आले आहे. तर कोण आहे? रुद्रांशी कोण आहे? आमची कोण आहे? तर ही आहे रुद्रांशची बडे पप्पाची मुलगी, म्हणजे माझ्या जाऊबाईची, माझ्या भासऱ्यांची मुलगी. तर ती आली आहे आमच्याकडे. रुद्रांशचे पप्पा नागपूरला गेले होते, तर त्यांच्यासोबत आली ती. तर 1.5 वर्षाची आहे निधी, आणि हिचं नाव पण मीच ठेवलं निधी म्हणून. तिच्या मम्मीला मीच सांगितलं नाव निधी ठेवायला, तर तिच्या मम्मीने ठेवलं. आणि माझ्या जाऊची मुलगी आहे. जाऊ आणि मी, आम्ही दोघ्या जावाचं चांगलं पटतं. तिच्या माहेरचं आणि माझ्या माहेरचं एकच आडनाव आहे, त्याच्यामुळे आम्ही तर अशा मस्त बहिणी बहिणीसारख्या राहतो. जास्त दिवस एकमेकाच्या सहवासात नाही राहिलो, त्याच्यामुळे असेल कदाचित आमचं चांगलं पटतं, आम्ही चांगले राहतो. तर तिने पाठवलं आहे माझ्याकडे. आणि विशेष म्हणजे मला निधीचे कान पण टोचवायचे होते. आता जरा छोटी आहे तर आताच टोचवून घ्यायचं, नाहीतर मग दुखते, मुलांना त्रास होतो. त्याच्यासाठी म्हणून मी रुद्रांशच्या पप्पांना आणायला सांगितलं, तर ते नागपूरला गेले होते तर घेऊन आले. आणि त्यांच्यासोबत इतकी मस्त छान राहते. अब्बा अब्बा करते, मला खेळू दे आई रुद्रांश. आई म्हणते. असं असते. आणि रुद्रांशच्या पप्पा सोबत जास्त राहते, चांगली राहते, माझ्यासोबतही राहते तशी. पण रुद्रांशच्या पप्पांना कसं चला वडिलांना इकडे मुली इकडे. जास्त आवडतात नाही का. रुद्र रुद्रांसोबत पण छान राहते. आणि रुद्रांश पण तिच्यासोबत छान राहतो. मला तर वाटलं होतं आधी की रुद्रांश राहणार की नाही, तिला त्रास वगैरे देणार की नाही, पण नाही. रुद्रांशसुद्धा माझी सिस्टर आहे, बेबी सिस्टर आहे म्हणतो, आणि छान राहतो तिच्यासोबत. आणि रुद्रांशला सुद्धा थोडीशी शेअरिंग करायची सवय झाली पाहिजे, याच्यासाठी आम्ही आणलं आहे तिला. ती कपडे धुते तर ती सुद्धा कपडे धुवायला बसली. आणि ओटा पुसायचा कापड धुते ती, साबण लावून लावून त्याचा पक्का मड काढला तिने बघा. मी जसे कपडे धुतले तसे धुतले तिने. आणि घरी कोणीच नाही आहे, मी आहे आणि ती आहे. आपल्या काकांना मिस करत होती, दादाला मिस करत होती. तर म्हटलं चला कपडे धुवूया. आणि अजून तिची आंघोळ वगैरे व्हायलाच आहे, तिची आंघोळ करून देणार. असे पण ती एकटी घरात राहिली नसती, मी कपडे धुते तर माझ्यासोबत भिजली असती, म्हणून तिला उशिराने आंघोळ घालणार. आणि आता तर 10 पण वाजायलाच आहेत, आणि एवढ्या लवकर छोट्या मुलांना काय आंघोळ घालून द्यायची, खूप थंडी वाटते म्हणून. तर आता चालली आहेत आमची कामं कामं. इकडे बघ. धू कर बाई कपडे, धू करा. अच्छा अच्छा, व्हेरी गुड. धू करा, धू कपडे धू करा कपडे. बघ कपडे. रुद्रांशचे पप्पा कामावर जातात तेव्हा त्यांच्या मागे लागते, अब्बा अब्बा करत पण राहते. नंतर काही त्रास वगैरे देत नाही, छान राहते. आणि आल्यावर बघा किती जेव पण नाही देत, असे त्रास देते. आणि इतकी मारते फटके, गालावर मारते. अशी आहे आमची निधी. जेव्हा ही 1.5 महिन्याची, 2 महिन्याची, 3 महिन्याची होती त्यावेळेस बघितलं होतं मी. त्याच्यानंतर आत्ता डायरेक्ट 1.5 वर्षाची झाली तेव्हा बघतो आहे आम्ही. कसं ते गावाला जातात तेव्हा आम्ही जात नाही, आम्ही जातो तेव्हा ते जात नाही. आणि त्यांच्याकडे आम्ही जात नाही आणि ते आमच्याकडे येत नाही, कारण ते पण कामात व्यस्त असतात, आम्ही सुद्धा कामात व्यस्त असतो. जाणं येणं काही होतच नाही. त्याच्यामुळे 1.5 वर्षानंतर आम्ही पाहतो. म्हणूनच मी म्हटलं आता आपण कधी जाणार आणि काय करणार, जेव्हा जाणार तेव्हा पण घेऊन या, म्हणून ती आमच्याकडे आत्ता आली आहे. ये पाणी दे, मला पाणी दे, दे बाटल दे. आण 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 बाई आण. मम 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 मम. निधी नाचू कर, निधी नाचू कर, नाची 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 कर बाई, नाची कर. असं नाची कर. दादा नाही नाचत.